नमस्कार, मी कोमल गुंड यशोदा फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजपासून आपला YouTube वरती ब्लाउज मास्टरी क्लास सुरू होत आहे आणि या क्लास मध्ये आपण सगळ्या प्रकारचे ब्लाउज कव्हर करणार आहोत। त्यापासून सुरुवात केलेली आहे आणि अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे। आजचा आपला पहिलाच दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण ब्लाउज साठी लागणारा बॉडी मेजरमेंट हे कसं घ्यायचं हे शिकणार आहोत। तर कुठलाही ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याकडे अगोदर परफेक्ट बॉडी मेजरमेंट असणं गरजेचं असतं। तर ते कसं घ्यायचं, अंगावरून माप कसं घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत। तर ब्लाउज साठी लागणारे मेजरमेंट अंगावरून कसं घ्यायचं हे आता आपण बघूयात। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला फुल शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आधी मी बेल्ट लावून घेतलाय। तर हा बेल्ट लावून घ्यायचा, त्यामुळे काय होतं आपल्याला ब्लाउजची उंची जिथपर्यंत घ्यायची ते फिक्स मेजरमेंट आपल्याला कळते। राउंड मध्ये पाठीमागून पूर्ण हाईटचं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला ॲक्युरेट घेता येते। तर आधी सगळ्यात आधी आपण फुल शोल्डरचं मेजरमेंट घेऊया। फुल शोल्डरचं मेजरमेंट म्हणजे ह्या शोल्डर पासून ते ह्या शोल्डर पर्यंतचं मेजरमेंट म्हणजे फुल शोल्डर झाले आपली। ह्या खांद्यापासून ह्या खांद्यापर्यंत हे इथून आपल्याला चेक करायचं म्हणजे आपली फुल शोल्डर होते। तर त्यासाठी टेप जो आहे तो आपला हे जे आर्महोल आहे असं चेक करायचं खालपासून वरपर्यंत। हे असंच असं हे जे दोन्ही साइडचे जे टोक आहेत आपले तर तिथून आपल्याला टेप घेऊन चेक करायचं आहे। असं तर हिचं फुल शोल्डरचं मेजरमेंट आहे 14.5। ठीक आहे, त्याचबरोबर लगेचच आपण मागची उंची पण चेक करून घेऊ। हा जो ही जी शोल्डर आहे ही शोल्डर तर तिचं सेंटर मध्ये आपल्याला टेप ठेवायचं। इथं जास्त पुढे पण नाही ठेवायचं, जास्त खाली पण, एकदम सेंटरला इथं। आणि तिथून खाली अशी उंची चेक करायची आपल्याला। तर ही जी बॅक साइडची उंची आहे 14। ब्लाउजची जी पूर्ण उंची आहे मागची 14 इंच। तर लगेचच आपण गळा पण बघून घेऊ। मागच्या साइडचा गळा पण ह्याच पद्धतीने सेम असाच टेप ठेवायचा आणि लगेच इथं चेक करायचं गळा आपल्याला किती पाहिजे। तर समजा ह्या ड्रेसचा जर गळा चेक करायचा किती, तर ह्या ड्रेसचा गळा आपण अशा ह्या पद्धतीने चेक करू शकतो। 3 इंचचा हा इंच गळा आहे। जर वाढवायचा असेल तर आपण पाहिजे आपल्या आवडीनुसार आपण ब्लाउजचा गळा ठेवू शकतो। जसं की 9 जर ठेवला तर 9 गळा इथं येतो आपला इथं। तर अशा पद्धतीने आपल्याला गळा सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं माप घ्यायचं आहे फिक्स। तर फुल शोल्डरचं माप घेतलं आपण, मागची पूर्ण उंची घेतली आणि मागच्या गळ्याची उंची घेतली। आता आपण पुढची माप घेऊया। तर पुढच्या मापांमध्ये सगळ्यात आधी आपण पूर्ण पुढची उंची बघूया। तर त्यासाठी सेम ही जी शोल्डर आहे त्या शोल्डरच्या सेंटर मध्ये टेप ठेवायचा आहे असा आणि पूर्ण चेस्टला कव्हर करून लोअर चेस्ट पर्यंत पूर्ण मध्ये टच करायचंय आणि मग नंतर खाली स्ट्रेट चेक करायचंय आपल्याला खालचं पूर्ण उंचीचं माप। तर इथं ही पूर्ण उंची आलेली आहे 15 इंच। तर हे पूर्ण ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे। हे पूर्ण चेस्ट कव्हर करून चेस्टला असं प्रेस अजिबात करायचं नाही। प्रेस केल्यानंतर 1-1.5 इंचचा फरक येऊ शकतो तुमचा मापामध्ये। एकदम लूज सोडायचं, एकदम लूज सोडून हलकं ते लूज सोडत मध्ये जायचंय आणि मध्ये सोडून मग खाली चेक करायचं आपल्याला हाईट। ह्या बेल्ट पर्यंत चेक करायची हाईट। ही जी पूर्ण उंची आहे 15, पुढची पूर्ण उंची। आता नेक, पुढचा नेक चेक करताना पण सेम असाच टेप इथं जिथं आहे तिथंच ठेवायचा आहे आणि चेक असाच चेक करायचा जसं आपण मागचा चेक केला तसाच। आता ही ज्या आहे ह्या ड्रेसची जी गळ्याची उंची आहे तर ती आहे 4 इंच, 3.5 इंच। तसंच आपण आपल्या चॉईस नुसार ठेवू शकतो 4 इंच, 4.5, 5 इंच असंच चेक करायचं। हा टेप असा क्रॉस मध्ये घेऊन असं चेक करायचं नाही, असं चेक केलं तर चुकीचं माप येतं आपल्याला। हा जो सेंटर आहे तिथून सरळ स्ट्रेट स्टेप ठेवायचा आहे आणि तिथूनच आपल्याला पाहिजे तर असं चेक करू शकतो आपण एकदा फोल्ड करून असं इथपर्यंत येते। नसेल तर मग असं चेक करायचं सरळ स्टेप। आवडीप्रमाणे आपल्याला गळा ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर ते अपेक्स म्हणजे आपले जे बस्ट राहते तर त्या बस्टचा सेंटर पॉइंट म्हणजे अपेक्स पॉइंट असतो आपला। तर त्या अपेक्सचं शोल्डर पासून त्या अपेक्स पॉइंटचं माप आपल्याला पाहिजे राहते। त्यासाठी सेम तिथं स्टेप ठेवायचं आहे आणि तिथून सरळ स्ट्रेट अपेक्स पॉइंट पर्यंत माप घ्यायचं आपल्याला। तर तिचं अपेक्स पॉइंटचं माप आहे 9.5 इंच। शोल्डर ते अपेक्स आहे 9.5। तसंच डायरेक्ट लोअर चेस्ट पर्यंत जायचं आणि लोअर चेस्टचं पण माप घ्यायचं। इथं लोअर
लोअर चेस्टचं माप आहे 13 इंच. ह्या पद्धतीने लोअर चेस्ट इथं पूर्ण मध्यपर्यंत टच टेप जाऊ द्यायचा आपला आणि चेक करायचं. तर इथं हिचं लोअर चेस्टचं माप आहे 13 इंच. तर त्याच्यानंतर आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं एक माप पाहिजे राहते. त्यामुळे काय होतात आपले प्रिन्सेस कटचे कटोरी ब्लाऊजचे जे टक्स राहतात ते एकदम प्रॉपर येतात. त्यासाठी आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं पण माप पाहिजे राहते. तर त्यासाठी अपेक्स टू अपेक्सचं माप असं चेक करायचं. दोन्ही अपेक्स पॉईंटचे माप चेक करायचे. तर इथं अपेक्स टू अपेक्स आहे 7 इंच. तर आता राहिले आपल्याला फक्त चेस्ट राऊंड आणि वेस्ट राऊंड. तर चेस्ट राऊंड चेक करण्यासाठी हा जो टेप आहे तो इथून मागे घ्यायचा आहे. मागून असा पुढे घ्यायचा आणि त्या पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. जास्त ओढून नाही घ्यायचं, नॉर्मल पकडलाय मी टेप. हिचं आहे चेस्ट राऊंड आहे 32.5. जर आपण हा टेप लूज सोडला, समजा 33 वगैरे घेतला, तर हा टेप असा लूज मध्ये असा गळतो खाली, राहत नाही जागेला. आपल्याला अंदाज येतो त्यानुसार. 32.5 जर घेतला तर तो तिथल्या तिथं टाईट बसते. पण असा फिट नाही घ्यायचा. असं फिट जर घेतला तर ब्लाऊजचं माप व्यवस्थित लूज मध्ये 32.5 आहे तर अशा पद्धतीने पाठीमागून पण. आता आपण तिची वेस्ट घेऊया. कमरेचं माप जे आहे ते आपल्याला फुल टाईट घ्यायचं. इथं फुल टाईट टेप पकडला तर चालते. बाकीचे सगळे माप आपण टाईट घेतलेले नाहीत, एकदम नॉर्मल घेतलेले आहेत. आणि जेवढे आहेत तेवढेच घ्यायचे. त्याच्यामध्ये लुजिंग मार्जिन काही ऍड करायचं नाही. जेवढं आहे तेवढं जशाला तसं लिहून काढायचं. 24.5 आहे हिची कंबर, 24.50. हे फुल टाईट घ्यायचं याचं मेजरमेंट. म्हणजे आपल्याला हात वर खाली जरी केला तरी ही जी ब्लाऊजची फिटिंग आहे ती वर जात नाही, खाली होती. त्यामुळे वेस्ट जे आहे ते फुल टाईट घ्यायची. तर अशा पद्धतीनं आपल्याला फुल शोल्डर, मागची पूर्ण उंची, मागच्या गळ्याची उंची, पुढची पूर्ण उंची, पुढच्या गळ्याची उंची, शोल्डर ते अपेक्स टू अपेक्स आणि रेडी शोल्डर एक लागते. तर ते रेडी शोल्डरचं एक माप, जे आपले जेवढी रेडी शोल्डर तुम्हाला इथून ते इथून जेवढी ब्लाऊज तयार शोल्डर पाहिजे ती चेक करायची आपल्याला. तर जिथून आपण हे जे पॉइंट ठेवलंय ना तिथं टेप ठेवायचा आहे असा इथून, आणि इथून मध्ये चेक करायचं आपल्याला किती शोल्डर पाहिजे. इथून एवढी 1 इंच, 2 इंच, 3 इंच, 3.5, 4 इंच, जेवढी आपल्याला शोल्डर पाहिजे आवडीप्रमाणे आपण चेक करायचं. आता ही हा ड्रेसची आहे, या ड्रेसची रेडी शोल्डर आहे 3 इंच इथपर्यंत. 3 इंच आपण ब्लाऊजची 2.5 इंच, 2 इंच, 3.5 इंच आपल्या आवडीनुसार आपण ठेवायची. तर ही अशी रेडी शोल्डर पण चेक करावं लागते. तर एवढी सगळी माप आपल्याला ब्लाऊज साठी लागतात. त्यानंतर आपल्याला स्लीवचं पण माप घ्यावं लागेल. तर स्लीव साठी जे आपण फुल शोल्डर साठी जिथून सुरुवात केली होती ते हे जे खांद्याचं जे टोक आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचा सरळ स्ट्रेट, आणि जिथपर्यंत आपल्याला पाहिजे हाईट पाहिजे तेवढी घ्यायची. 5 पाहिजे असेल तर 5, 6, 7, 8, 9, 10 असं तुम्ही फुल स्लीव पर्यंत घेऊ शकता. आता ही ज्या आहे ह्या स्लीवची लेंथ समजा हिची मला 9 इंच ठेवायची, तर इथे येते. तर त्या 9 वरच आपल्याला राऊंड घ्यायचं लगेच तिथंच. तर 9 वरती हिचा राऊंड आहे 9 इंच. अशा प्रकारे ही उंची झाली आणि राऊंड झाली. तर ही सगळी माप आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज साठी अंगावरून घ्यावी लागतात. तर अशा पद्धतीने ही सगळी माप ब्लाऊज शिवत असताना आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे ह्याच पद्धतीने अंगावरचं माप घ्यायचं आहे आणि त्याच मापावरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग म्हणजेच पेपरवरती मापा कसे टाकायचे हे बघणार आहोत. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं पण बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओज अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.